सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्दमार्गेण वयं सर्वे समर्पिताः। मित्रांनो, आपल्या देशात कित्येक जण असे आहेत जे काही वस्तूंना विनाकारण लकी मानून त्यात जपत राहतात. वस्तूंव्यतिरिक्त काही लोक नंबर्सना तर काही लोक कलर्सला लकी मानतात, तर कित्येक लोक असेही आहेत जे काही जागांना लकी मानतात. भले मग ते कोणत्याही फील्डमध्ये असे ना, फिल्म, क्रिकेट, राजकारण किंवा बिझनेस. परंतु खरंच असं होतं का? एखादी वस्तू, जागा, कलर्स किंवा नंबर्स कुणासाठी खरंच लकी ठरतात? मम्मी, मम्मी, काय झालं बाळा, ब्रश केलास? कसा करणार मम्मी? ही पेस्ट तर बघ. काय झालं, पेस्ट संपली? नाही मम्मी, ही तर व्हाईट आहे. आज मला रेड कलरची पेस्ट हवी आहे. आज माझ्यासाठी रेड कलर लकी आहे. रेड कलर लकी? हो मम्मी, तुला आठवत नाही? मागच्या वेळी मी रेड कलरची पेस्ट करून स्कूलमध्ये गेलो होतो. मी झोपाळ्यावरनं पडलो आणि माझे दात पडता पडता वाचले. माहितीये का? रेड कलरच्या टूथपेस्टमुळे. हो, पण बाळा ती आता पेस्ट संपली आहे ना. मग तुला आणायची होती ना मम्मी. आज ब्रश नाही केला तर चालेल? न करण्यापेक्षा बरं आहे ना, यानेच कर ना, थोडं फ्रेश वाटेल तुला. नो मम्मी, प्लीज. ओके बाबा, जशी तुझी इच्छा. यश, चल बाळा, उशीर होतोय. अजून वेळ आहे मम्मी. मी शाळेत जायला 11 वाजता निघेन. 11 वाजताचा टाइम माझ्यासाठी लकी आहे. अरे पण 11 वाजता तुझं स्कूल सुरू होतं, तुला उशीर होईल. काही हरकत नाही मम्मी. आज माझ्या टेस्ट पेपरचा रिझल्ट आहे. मी मागच्या वेळी 11 वाजता घरातून निघालो तेव्हा मला चांगले मार्क्स मिळाले होते. म्हणून 11 वाजताचा टाइम माझ्यासाठी खूप लकी आहे. अरे पण मागच्या वेळी तुझं स्कूल 12 वाजता होतं, म्हणून तू 11 वाजता गेला होतास. मग 11 वाजताचा टाइम माझ्यासाठी लकी आहे ना. अरे हे सर्व काय चाललंय यश? उद्या तुझा पेपर 10 वाजता असेल, तरी तू एक्झाम हॉलमध्ये 11 वाजता जाशील. तिथे एक्झामची वेळ पाहशील की लकी टाइम? तुम्हाला नाही कळणार बाबा. अरे का नाही कळणार? वडील आहे मी तुझा. अहो, असं काय करताय? मुलगा शाळेत निघाले आणि तुम्ही रागवताय. अर्ध्या तासानं काय फरक पडणार आहे? आणि आजचाच प्रश्न आहे ना, आणि आज त्याचा टेस्ट पेपरचा रिझल्ट ही आहे. वा यार यश, काय मार्क्स मिळालेत तुला? खरं सांग यश, काय जादू केलीस तू? तर अभ्यासही केला नव्हतास. काही नाही रे, हे सर्व लकी टाइम आणि लकी कलरची कमाल आहे. लकी टाइम? लकी कलर? आम्ही समजलो नाही. 11 ही माझी लकी टाइम आहे. मी जेव्हाही घरातून 11 वाजता निघतो तेव्हा मला चांगले मार्क्स मिळतात. आणि तुम्ही दोघांनी माझी आन्सर शीट पाहिली ना, मी ग्रीन कलरने लिहिली होती. पण ग्रीन कलरने कोणीच नाही लिहित. पण मी लिहिली ना, आणि पुढेही लिहीन. पण तुला माहिती आहे ना, फायनल एक्झाम मध्ये ग्रीन पेन नाही चालणार. का नाही चालणार? त्यांना फक्त उत्तराची देणघेण, ग्रीन असो किंवा ब्लू. असं नाही चालत, विसरलास? टीचर्सनी आपल्याला यासाठीच वॉर्निंग दिली होती. पण मार्क्स तर दिले होते ना. चला आता.
कॉंग्रॅच्युलेशन्स यश, तुला छान मार्क्स मिळाले असं ऐकलं. हां सर, थँक्यू. व्हेरी गुड. यामध्ये तर फुल मार्क्स मिळाले. लक्षात आहे ना, उद्या क्रिकेट मॅच आहे, त्यातही फुल स्कोर हवाय. स्कूलचं नाव काढलं पाहिजे तुम्ही. डोंट वरी सर, ही मॅच आपणच जिंकू. व्हेरी गुड. मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. अरे यश, तू एवढ्या खात्रीने कसं सांगू शकतोस की ही मॅच आपणच जिंकू? या टेस्टच्या अभ्यासामुळे आपण प्रॅक्टिस सुद्धा नाही केली. अरे काळजी का करताय? तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडे एक लकी टी शर्ट आहे. मी जेव्हाही तो घालून कुठलीही मॅच खेळतो ना, मी नेहमी नक्कीच जिंकतो. चला. अरे हो हो, यावेळी नक्की येईन वेकेशनमध्ये तुमच्याकडे. अहो यशचं वेकेशन सुरू झालं की लगेच फ्लाईट पकडून येऊ. हो, सर्वांना घेऊन येईन. बरं बरं, ठीक आहे. कॉल करतो मी तुम्हाला. बाय. अरे आलाच यश बाळा, कसा होता तुझा रिझल्ट? हां, खूप छान बाबा. तुम्हीच पहा, फुल मार्क्स मिळालेत. अरे वा. हे सर्व माझा लकी टाइम आणि लकी कलरची कमाल आहे. अरे यश, हे घे पाणी पी. काय ग मम्मी, तुला किती वेळा सांगितलं त्या माझ्या क्लासमध्ये देत जा ना. तो माझ्यासाठी लकी आहे मम्मी. बरं ठीक आहे बाळा, पुढच्या वेळी मम्मी लक्षात ठेवले सर्व. आता पी. नो. यश. अहो राहू द्या ना, मी घेऊन येते. यश बाळा, तू पण ना विनाकारण मम्मीला त्रास देत राहतोस प्रत्येक वेळी. कधी लकी कलर, कधी लकी टाइम. हे सर्व काय आहे? या ग्लासने पाणी प्यायल्यावर तुझी तहान नाही भागत का? ह्यातलं पाणी तुझ्या घशाखाली जात नाही का? ग्लासमध्ये लिकेज आहे बाळा. व्हाय डोंट यू अंडरस्टँड? बाबा तुम्ही पण ना. यश बाळा, यश यश प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. यश, अरे यश, मी पाणी घेऊन तिथे गेले आणि तू आत आलास. आणि हे काय? हा इतकाच जुना आणि विरलेला टी शर्ट का काढलायस तू? अगं मम्मी, तुला माहित नाही, हा टी शर्ट माझ्यासाठी लकी आहे. हो, हे मला तू 2-3 वर्षांपूर्वी सांगितलं होतंस आणि तेव्हापासून हा असाच पडून आहे. तेव्हा गरज नव्हती ना मम्मी, आता याची गरज आहे. उद्या माझी क्रिकेट मॅच आहे, मी हा घातला तर नक्कीच जिंकेन. हा टी शर्ट आपण 5 वर्षांपूर्वी घेतला होता आणि तेव्हापासून तू हा टी शर्ट खूप वेळा घातलायस. आणि बघ आता हा किती जुना आणि विरलेला दिसतोय. मला तर असं वाटतंय की हा एकदा जरी धुतला ना, हा नक्कीच फाटून जाईल. मग नको धुऊस ना मम्मी, प्लीज. मी हा असाच घालतो ना. अरे याला किती कुबट वास येतोय. उन्हात ठेवल्यावर हवेने कुबट वास जाईल, मग मी यावर स्प्रे मारेन. बस तू याला फक्त उन्हात टाक ना. ओके बाबा. तर पाहिलं तुम्ही कशा प्रकारे यशच्या मनात लकी अनलकी ही गोष्ट एखाद्या नागाप्रमाणे वेटोळे घालून बसली. आणि याला योगायोग म्हणाल की आणखी काही, की प्रत्येक वेळी यशचं म्हणणं त्या त्या घटनेबाबत सत्य ठरलं. परंतु हा निव्वळ योगायोगच आहे. परंतु ही गोष्ट यशला कोण समजावणार? आई वडील इच्छा असूनही त्याच्या मनातून ही गोष्ट काढू शकले नाही, तर का ही गोष्ट त्याच्या मनात कायम अशीच राहील? अगं कविता, हा यश म्हणत होता की आज त्याची मॅच आहे. कुठे आहे तो? तयारी करतोय तो. बरं तर मग ठीक आहे, तोपर्यंत ये आणि हा चहा घे. तुझा चहा थंड होतोय. अरे अगं कविता, ऐक ना, माझ्या हातून हा चहा सांडलाय. जरा येऊन साफ करतेस का? मी यशसाठी डबा बनवते. तुम्हीच करा ना. खिडकीत एखादा कपडा असेल त्याने पुसून घ्या. बरं बघतो. अहो,
हे काय केलं तुम्ही? काय झालं? काय झालं तुम्हाला माहित नाही? यश आता अख्खं घर डोक्यावर घेईल. पण का? त्याला मॅच मध्ये हाच टी शर्ट घालून जायचा होता. हा टी शर्ट इतका जुना झालेला? हो आहे जुना, पण त्याला असं वाटते की त्याचा लकी टी शर्ट आहे. अरे यार कविता, तू पण ना त्याची आई शोभतेस हा. अगं त्याच्याप्रमाणेच काही काय घेऊन बसतेस. अगं हे लकी वगैरे काही नसतं ग. माहितीये मला, पण यशला तर वाटत नाही ना, म्हणून तर त्याने त्याचा एवढा जुना टी शर्ट कपाटातून शोधून काढला. आता काय होईल? तो मॅच खेळायलाच जाणार नाहीये. पण का? अहो सांगितलं ना तुम्हाला, त्याला वाटते की हा त्याचा लकी टी शर्ट आहे आणि जर तो हा घालून नाही गेला तर तो मॅच हरेल. अरे यार कविता, असं काही नसतं ग. मी समजावतो त्याला. अहो कसं समजवाल? आणि तेही आता जेव्हा त्याला मॅच खेळायला जायचंय. मग काय करूयात? असा दुसरा टी शर्ट घेऊन येऊया. अहो त्याला कळणार ना. पण मग एक काम करूया, तुझा आणि हा धुवून टाक. त्याला आता थोड्या वेळात जायचंय आणि आता धुतला तर सुकणार सुद्धा नाहीये. अगं नको काळजी करूस, मी प्रेस करून सुकवतो त्याला. तो धुतला ना तर नक्कीच फाटून जाईल. अगं पण इतकं जोरात थोडी ना घासायचं त्याला. अगं हलक्या हाताने त्याचा डाग काढायचा, बस. मी दाखवतो तुला. चल धुऊया, चल. शाबास. हा, आता डोळे उघड. कसं वाटतंय बाळा? बाबा, हा टी शर्ट जरा टाईट टाईटचा वाटतोय. पण हरकत नाही, आजची ही क्रिकेट मॅच मी नक्कीच जिंकून येईन. अरे यार काय हे. मी तुला म्हणालेलो ना, आपली प्रॅक्टिस पुरेशी नाही झाली. सांभाळ रे बाबा, सगळं तुझ्यावरच आहे. डोंट वरी, मॅच आपणच जिंकणार आहोत. ओ हो. अरे निकुंज पण आउट झाला. तूही नीट खेळत नाहीयेस. समोरची टीम खूप स्ट्रॉंग आहे. आपण हरणार. अरे यार. येस येस, माझ्याजवळ तर माझा लकी टी शर्ट आहे आणि तो मी घातलाय. आणि तो घालून मी कोणतीही मॅच हरलो नाही. ही सुद्धा नाही हरणार. मी कसं हरू शकतो? मी तो जिंकणारच. Hey, come on, hero, come on, Yash. Oh, hey, very good, Yash, very good.
आणि आजचा मॅन ऑफ द मॅच आहे मास्टर यश राजपूत. अगं कविता, माझ्या मोबाईलचा चार्जर कुठे ठेवलायस? अहो तिथेच तर ठेवला होता. बघा ना, ड्रॉअर मध्ये असेल. कुठे आहे? इथे तर दिसत नाहीये. मम्मी, बाबा, हे बघा, मी मॅच जिंकलो आणि मॅन ऑफ द मॅच पण बनलो. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स बाळा. बाळा, जे मेहनत करतात ना ते जिंकतातच. ही मेहनतची नाही बाबा, माझ्या लकची कमाल आहे. लक? हो बाबा, विचारा मम्मीला. मम्मी, मी तुला सांगितलं होतं ना, जर मी माझा लकी टी शर्ट घालून गेलो तर मी माझी मॅच नक्की जिंकेन. बाळा, पण तू तर आज तो टी शर्ट घातलाच नाहीये. काय सांगताय बाबा? मम्मीने तुमच्या समोरच हा माझा लकी टी शर्ट घातला होता. हे पहा. अरे, हा माझा लकी टी शर्ट नाहीये. मग माझा लकी टी शर्ट कुठे आहे? तो तर आज तू घातलाच नाहीये. नाही घातला? मग मी हारता हारता मॅच कशी जिंकलो? अगं पण इतक्या जोरात थोडी ना घासायचं त्याला. अगं हलक्या हाताने त्याचा डाग काढायचा आहे. बस, मी दाखवतो तुला. चल चल. बघितलं, डाग तर निघतच नाहीयेत. ओला झाला ते वेगळं. अगं कविता, डाग काढायला कपड्याला हलक्या हाताने घासावं लागतं. अगदी हलक्या हाताने. आणि मी करतो. आण, उठ उठ तू. अरे देवा, हे काय केलं तुम्ही? अगं मी का आता केलं? मी तर हलक्या हाताने धुत होतो. हा आता कपडाच इतका जुना झालाय की मी काय करणार त्याला. पण यश, कुठे आहे तो? नाही नाही, तुम्ही त्याला काही सांगू नका. तुम्ही त्याला आत्ता बोललात आणि मला तर काहीच कळेनासं झालंय. हे ऐकून तो आपली मॅचच कॅन्सल करेल. अगं काय हे कविता, तू पण ना उगीच टेन्शन घेतेस. हे ना सर्व तुमच्याचमुळे झालंय. ओके ओके बाबा, सॉरी. बस तू एक काम कर, मी तुला जसं सांगेन अगदी तसंच काम कर. बघ सर्व काही ठीक होईल. अहो सांगा ना, कसं काय ठीक होईल? तू त्याचा दुसरा टी शर्ट घेऊन ये. अहो पण तो नाही घालणार. अगं बाई, मी सांगतोय ना, तू घेऊन तर ये. मी तुला सांगतो कसा घालायचा त्याला ते. चल ये, चल ये, ये माझ्यासोबत. चल 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 चल. अहो हे काय करताय तुम्ही? अशाने तो नाही चुकणार. अगं हा थोडीच त्याला घालायचंय. बस तू बघत राहा मी काय करतो ते. मम्मी, दे माझा लकी टी शर्ट. अगं दे ना. अरे काय एवढा वैतागतोयस? जरा प्रेमाने बोल. हा घे तुझा लकी टी शर्ट. अरे हा टी शर्ट खूप जुना आहे ना, मुलं तुझी खूप थट्टा करतील. तू एक काम कर, तू हा टी शर्ट आहे ना आपल्या युनिफॉर्मच्या आत घाल. म्हणजे तुला कोणी हसणारही नाही आणि तुझ्यासाठी लकीही ठरेल आणि मॅचही जिंकशील. काय कविता, बरोबर बोलतो ना? बाळा, तुला माहिती आहे हा टी शर्ट तुझ्यासाठी लकी कसा आहे ते? जेव्हा तू छोटा होतास ना, तेव्हा तुझी मम्मी स्वतःच्या हातांनी तुला हा टी शर्ट घालायची आणि तू सर्व मॅच जिंकायचास. हो ना कविता? द्या ना, मी घालते त्याला. बाळा, डोळे बंद कर बघू. जसं लहानपणी मम्मी तुला कपडे घालायची आणि तू डोळे बंद करून उभं राहायचंस ना. हा, गुड बॉय. शाबास बाळा, डोळे बंद ठेव. व्हेरी गुड. डोळे उघडू नकोस हा बाळा. शाबास. हा, आता डोळे उघड. कसं वाटतंय बाळा? बाबा, हा टी शर्ट जरा टाईटचा वाटतोय. पण हरकत नाही, आजची ही क्रिकेट मॅच मी नक्कीच जिंकून येईन.
बाळा, ही मॅच तू लकी टी शर्टमुळे नाही जिंकलास, तर तुझा जोश आणि कॉन्फिडन्समुळे जिंकलास. पण तू तुझ्या मनात हेच समजत होतास की तू लकी टी शर्ट घातलायस आणि तू हरणार नाहीस. बस ह्याच विचारामुळे कोणतंही दडपण न घेता तो दुप्पट उत्साहाने तू मॅच खेळलास आणि तुझा तोच दुप्पट उत्साह, साहस आणि कॉन्फिडन्समुळे ही मॅच जिंकलायस तू. सॉरी बाबा, मी उगाच लकी लकी म्हणत राहायचो. मम्मीला पण त्रास देत राहायचो. सॉरी बाबा, सॉरी मम्मी. काही हरकत नाही बाळा. वी आर प्राऊड ऑफ यू. पाहिलं मित्रांनो, टी शर्ट, कलर्स, नंबर काहीही लकी नसतं. लकी असतो माणसाचा आत्मविश्वास, त्याची मेहनत, त्याचं सातत्य आणि काहीतरी मिळवण्याची जिद्द. आणि हे सर्वत्र आपलं खरं लक आहे, जे आपल्याला यशस्वी बनवतं.